हॅलो विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता आपण पुढचं उदाहरण समजावून घेऊ. पुढच्या उदाहरणाचा नंबर आहे 8 आणि हे उदाहरण आहे व्हेन वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट. म्हणजे जेव्हा एक भागीदार व्यवसाय संस्थेतून काय होतो, दिवाळखोर होतो. मग दिवाळखोर होत असेल तर किंवा इन्सॉल्वंट होणं म्हणजे काय, व्यवसायाचं देणं देण्यासाठी अपात्र ठरणं, अयशस्वी ठरणं किंवा असमर्थ ठरणं असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आता आपण उदाहरण बघू आणि पुढे उदाहरणामध्ये ती ॲडजस्टमेंट आल्यानंतर आणखी सविस्तर तुम्हाला समजावून सांगतो. चला तर बाकीच्या गोष्टी तर आपण पाठीमागच्या उदाहरणं सोडवले त्याप्रमाणेच करायचे आहेत. पहिल्यांदा बघा, भागीदार कोण होते? सीताराम, गंगाराम अँड राजाराम. 3 भागीदार होते आणि त्यांचे रेशो दिले होते 4:2:3. ते रेशो इथे मी वरती लिहून घेतले 4:2:3. त्याचप्रमाणे आपल्याला काय बनवायला सांगितलं होतं? रिलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स. म्हणजे बघा, रिलायझेशन अकाउंट मी बनवलं इथे, रिलायझेशन अकाउंट, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं सांगितलं होतं बँक अकाउंट. तर हे तीनही मी बनवून घेतलेले आहे. पहिलं काम काय आपलं, जे बॅलन्सेस आहे ते बॅलन्सेस पहिल्यांदा ट्रान्सफर करणं. मग बघा, कॅपिटल बॅलन्सेस होते. सीतारामचा कॅपिटल बॅलन्स होता 65,000, गंगारामचा होता 45,000 आणि राजारामचा होता 7,000. हे बॅलन्सेस आपण पहिल्यांदा काय करू, ट्रान्सफर करून घेऊ. मग इथे मी म्हणतोय बघा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती होता? 65,000, त्यानंतर 45,000 आणि 7,000. हे बॅलन्सेस आपण टाकून घेतले. त्यानंतर पुढं म्हटलं तर रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड काय करतो आपण, नेहमी भागीदारांना वाटून देत असतो. म्हणजे काय होणार आहे, बाय रिझर्व्ह फंड. भागीदारांना हा रिझर्व्ह फंड किती आहे? 18,000. आता 18,000 रुपये आपल्याला काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे, बरोबर. मग 18,000 रुपये आपल्याला त्यांना वाटून द्यायचे. तर इथं आपण वर्किंग म्हणू. बघा, वर्किंग म्हणतो इथं आपल्याला काय करायचे, 18,000 वाटायचे. किती रुपये वाटायचे? 3 जणांना 18,000 वाटायचे. आणि त्यांचा रेशो काय, 4:2:3. म्हणजे एकूण रेशो किती झाले, 9. मग 9:1:9, 9:2:18. म्हणजे एका हिश्श्यासाठी किती आला, एका हिश्श्यासाठी आला 2,000. मग पहिला भागीदार आहे त्याचा हिस्सा किती आहे, 4. मग 4 गुणिले 2,000 बरोबर किती आले, 8,000. त्यानंतर दुसरा भागीदार किती आहे, त्याचा हिस्सा किती, 2. मग 2 गुणिले किती, 2,000 रुपये म्हणजे आले 4,000 रुपये. त्यानंतर तिसरा भागीदार आहे त्याचा हिस्सा 3 आहे. म्हणजे 3 गुणिले किती येणार, 2,000 बरोबर किती येणार आहे, 3×2=6. म्हणजे जे काही आपल्याला 18,000 रुपये होते कशाचे, रिझर्व्ह फंडचे, ते कशा पद्धतीने वाटावे लागणार आहे, एकाला 8,000 द्यायचे, एकाला 4,000 द्यायचे आणि एकाला 6,000 द्यायचे. म्हणजे एंट्री काय झाली, एंट्री झाली रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग रिझर्व्ह फंड अकाउंटच्या डेबिटला जर काढला असता तर त्याचा काही संबंध नाही, आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला फक्त माहिती टाकायची. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण म्हटलं बाय रिझर्व्ह फंड अकाउंट. बघा आता इथे किती रक्कम किती होती, पहिल्याच्या कॉलमला किती येणार, 8,000. का बरं 8,000, तर त्याचा हिस्सा 4 होता म्हणून त्याच्या वाट्याला आले 8,000 रुपये. दुसऱ्याच्या वाट्याला आले किती, गंगारामचा हिस्सा किती होता, 2 होता म्हणून त्याच्या वाट्याला आले 4,000 रुपये. आणि तिसऱ्याचा हिस्सा 3 होता, राजारामचा किती हिस्सा होता, 3, म्हणून त्याच्या रेशोनुसार त्याला किती आलेत, 6,000 रुपये आले. आपण काय केले, ते डिस्ट्रीब्यूट करून दिलेले त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाकले. त्यानंतर पुढं म्हटलं तर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा 5,400 बॅलन्स आहे. किती बॅलन्स आहे, 5,400. म्हणजे याचा अर्थ काय, की जसं आपण काय केलं, जो काही बॅलन्स होता पार्टनरचा रिझर्व्ह फंडचा तो डिस्ट्रीब्यूट केला, तसंच आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पण बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तो किती होता, 5,400 होती. आणि त्यांचा रेशो एकूण किती येतो, 4:2:3. म्हणजे पुन्हा किती आले, 9 रेशो आले. 9:1:9, 9:54. म्हणजे एका भागासाठी किती आले, एका बरोबर किती आले, 600 बरोबर किती आले, 600. मग पहिल्याचा हिस्सा किती होता, 4. मग 4 गुणिले 600 बरोबर किती आले, 2,400. पुन्हा 2 गुणिले 600 बरोबर किती आले, 1,200. आणि 3 गुणिले 600 बरोबर किती आले, 1,800 रुपये. म्हणजे आता हा पण काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे. याची पण एंट्री काय होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला इथं माहिती लिहायची आहे, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
किती रुपये? बघा त्यांचा हिस्सा जसा होता तसं आपल्याला डिस्ट्रीब्यूट आपण केलं 2400. पहिल्याच्या कॉलममध्ये येणार 2400, सॉरी बघा पहिल्याच्या कॉलममध्ये किती आले 2400, दुसऱ्याच्या कॉलममध्ये किती येणार 1200 आणि तिसऱ्याच्या कॉलममध्ये किती येणार आहे 1800 रुपये. किती येणार आहे 1800 रुपये. ते आपण लिहून टाकले. त्यानंतर म्हटलं तर बघा लोन फ्रॉम तुकाराम, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे तीनही काय आहे लायबिलिटी आहे. मग लायबिलिटी आपण काय करतो रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो. जेव्हा आपण लायबिलिटी ट्रान्सफर करतो त्यावेळेस एंट्री काय होते इच लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण म्हणणार आहे बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. मग कोणकोणते आहेत? मग त्याच्यामध्ये आपण म्हणू लोन फ्रॉम तुकाराम. तुकारामकडनं किती कर्ज घेतलं होतं आपण? तर ते होतं 10,000 रुपये. किती रुपये होते? 10,000. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स घेऊ. बघा सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटरची किती रक्कम होती? तर 12,000 रुपये. तेही आपण इथे घेतले 12,000 रुपये. त्यानंतर आहे बिल्स पेबल. मग इथं म्हणूया बिल्स पेबल, रक्कम होती 4,600. हे घेतले 4,600. आता यांची बेरीज घेऊ. 10, 12, 22 आणि 4 26,600. आउटरला किती आले 26,600. आता ही झाली कोणती साईड झाली? लायबिलिटी साईड झाली. आता जायचं आहे आपल्याला ॲसेट साईडला. ॲसेट साईडला आपण काय करतो? पहिल्यांदा बॅलन्स आहे का कोणाचा तो पाहतो. मग आपण पाहूया ॲसेट साईडला आता दोन बॅलन्सेस दिलेले, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आता आपल्याला कोणतं अकाउंट ओपन करायचं सांगितलं? बँक. म्हणून आपण काय केलं बँक अकाउंट ओपन केलं. मग बँकेच्या डेबिटला पहिल्यांदा बँकेचा बॅलन्स लिहून घ्यायचा आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये? 2,000 रुपये. किती आहे 2,000. तर हे 2,000 रुपये आपण लिहून टाकले. मग तुम्ही म्हणणार आता ही कॅश इन हँड कुठं लिहायचे? आता व्यवसाय बंद करतो म्हटल्यानंतर कॅश आपल्याजवळ ठेवणं किंवा भागीदारी संस्थेतल्या भागीदारांकडे किंवा त्यांच्याकडे रोख रक्कम ठेवणं शक्य नाही. तर आपण एंट्री काय करतो? ही कॅश काय करावी लागणार आपल्याला? बँकेत डिपॉझिट करावं लागणार. म्हणजे एंट्री काय बनणार आपली? तर आपली एंट्री बनेल काय? बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही आपण काय करतो? जर्नल एंट्री करतो साधारणतः, बरोबर की नाही? म्हणजे काय झाले 5,500 5,500. म्हणजेच बँकेच्या डेबिटला आपल्याला काय लिहावं लागणार इथं? टू कॅश अकाउंट. किती रुपये लिहावं लागणार आहे? 5,500 रुपये. कसे आले समजलं? म्हणजे काय करतो आपण जर एकाच वेळेस कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दिलं असेल तर आपल्याकडे असणारी कॅश आपल्याला बँकेमध्ये डिपॉझिट करावी लागते. म्हणून आपण डिपॉझिट केल्याची एंट्री केली बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणून बँकेच्या डेबिटला आपण लिहिलं टू कॅश अकाउंट 5,500 रुपये. आता हे झाले बॅलन्सेस ट्रान्सफर. आता राहिलेल्या ज्या काही मालमत्ता आहे त्या मालमत्ता आपल्याला बुक व्हॅल्यूला काय करायचे आहे? ट्रान्सफर करायचे आहेत. बघा काय काय मालमत्ता होती? बिल्डिंग होती, मशिनरी होती, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉक. म्हणजे आता जेव्हा संपत्ती आपण काय करतो, ॲसेट आपण काय करतो रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो त्यावेळेस एंट्री काय होते? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू इच ॲसेट्स अकाउंट. मग इथं म्हणायचे काय? टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. मग कोणकोणत्या ॲसेट्स होत्या? मग त्यांची आता नावं घेऊ प्रत्येकाची. पहिली काय होती? बिल्डिंग. बिल्डिंग किती रुपयाची होती? तर 55,000 रुपये. त्यानंतर होती मशिनरी. मशिनरीची किंमत होती 25,000 रुपये. त्यानंतर फर्निचर. फर्निचरची किंमत होती 12,000 रुपये. पुढची संपत्ती आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटची किंमत होती 15,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट 15,000 रुपये. त्यानंतर होते बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल यांची किंमत होती 3,500 रुपये. 3,500 रुपये. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स होते 21,000 रुपये आणि स्टॉक 28,000 रुपये.
स्टॉक होते 28,000. म्हणजे एवढ्या आपल्या संपत्ती होत्या. यांची एकूण बेरीज येते 1,59,500. यांची बेरीज येते 1,59,500. तुम्ही करून बघा, एवढीच येणार आहे 1,59,500. आता आपण काय केल्या, लायबिलिटी ट्रान्सफर केल्या, बॅलन्सेस पण ट्रान्सफर केले. जे रिझर्व्ह फंड होता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होता, तोही डिस्ट्रीब्यूट केला. कॅश बॅलन्सही घेतला, बँक बॅलन्सही घेतला, ॲसेटही ट्रान्सफर केल्या. आता वेळ आहे ॲडजस्टमेंटची. मग ॲडजस्टमेंटमध्ये आता काय सांगितलं बघा, द ॲसेट रिलाइज बिल्डिंग 64,750, मशिनरी 18,550, फर्निचर 9,600, इन्व्हेस्टमेंट 10,650, बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स. म्हणजे इथं बघा, बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स ह्या दोघांचे मिळून किती आले, 20,750. म्हणजे काय, ही जी 20,750 किंमत आहे, बिल्स रिसिवेबलची एकटी नाही किंवा डेटरची एकटी नाही आहे, ह्या दोघांची मिळून आहे 20,750. आता बघूया, जर मालमत्ता विकल्या असतील म्हणजे याचा अर्थ काय झाला, पैसा बँकेमध्ये आला आणि मालमत्ता गेल्या कुठून, रिलायझेशनमधून. म्हणजे एंट्री काय होणार, एंट्री होणार आपली काय, बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. बघा आता, मग बँकेच्या डेबिटला आपल्याला काय लिहायचं आहे, टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिलायझेशन अकाउंट. रक्कम किती आहे आपल्याला माहिती नाही, आपण टोटल करूया. म्हणून आपण काय करणार आहे, थोडा वेळ थांबू आणि रिलायझेशन अकाउंटला इथं माहिती लिहिल्यावर आपल्याला समजणार आहे एकूण किती येते, मग तेव्हा आपण रक्कम टाकू. इथं म्हणूया बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. आता इथे माहिती नाही आपल्याला, बरोबर की नाही. मग आपण घेऊया आता काय, बिल्डिंग किती आहे, बिल्डिंग ते 46,750 रुपये. त्यानंतर पुढची ॲसेट कोणती आहे, मशिनरी. मी इथं घेतली मशिनरी 18,550 रुपये. त्यानंतर फर्निचर 9,600. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट 10,650 रुपये. आणि बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स, आता इथं दोघांची मिळून आहे बघा, काय बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स, हे दोघांचे मिळून किती आहे, 20,750 रुपये. म्हणजे बघा किती मालमत्ता विकल्या, 1 2 3 4 5 आणि 6 मालमत्तांची एकूण विक्री करून जी काही रक्कम आली ती आली आहे 1,06,300 रुपये. किती रुपये येतात यांची बेरीज, 1,06,300. यांची बेरीज किती येते, 1,06,300. आता आपण इथे लिहिली नव्हती, बरोबर की नाही. एंट्री काय झाली होती, बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला आपण घेतलं टू रिलायझेशन अकाउंट आणि रिलायझेशनच्या क्रेडिटला घेतलं बाय बँक अकाउंट. मग बघा आता इथे आपण रक्कम लिहिली पण इथं लिहिली नव्हती, इथे आपण लिहून घेऊ आता 1,06,300 रुपये. म्हणजे आपण काय केली, ही पहिली जी ॲडजस्टमेंट होती ती सोडवली. पहिली म्हणजे इथं पहिला पार्ट आपण घेऊया. त्यानंतर पुढं म्हटलं तर बघा, ऑल द लायबिलिटीज वेअर पेड ऑफ. काय म्हटलं, ऑल द लायबिलिटीज वेअर पेड ऑफ. ज्या काही लायबिलिटी होत्या त्या काय केल्या, पेड करून टाकले. मग आता देणं कोणकोणतं होतं बघा, काय देणं होतं, लोन घेतलं होतं आपण तुकारामकडनं 10,000चं, क्रेडिटर्स होते 12,000चे आणि बिल्स पेबल होतं 4,600 रुपये. म्हणजे एकूण 10 2 12 10 22 22 आणि 4 26 26,600. ओके. आता हे देणं जे आहे ते कोणी पेड केलं असणार, साहजिकच बँकेनं पेड केलं असणार. इथं कोणत्याही भागीदाराचं नाव दिलं नाही. मग आता आपण काय म्हणणार, कसला खर्च होता, रिलायझेशनचा. कोणी दिला, बँकेने. मग एंट्री काय होईल, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग रिलायझेशनच्या डेबिटला इथं म्हणतो टू बँक अकाउंट किती रुपये, टोटल 26,600 रुपये. आता हे 26,600 कसे आले, परत इथं माहिती लिहून टाकतो. लोन पेड केलं आपण, लोन घेतलं होतं, लोन फ्रॉम तुकाराम ते होतं 10,000 रुपये. ओके. त्यानंतर होते सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स होते किती रुपयांचे, 12,000 रुपयांचे. आणि बिल्स पेबल होते, बिल्स पेबल हे होते किती, 4,600 रुपयांचे. असे एकूण किती झाले ते, 26,600. सॉरी डबल घेतलं, ही खोडतो, इथे राहू देतो, 26,600.
ओके, म्हणजे आता बँकेने जर हे पैसे दिले याचा अर्थ काय झाला, रिलायझेशनच्या डेबिटला आलं तर दुसरा इफेक्ट काय होणार आहे, बँकेच्या क्रेडिटला जाणार आहे. मग बँकेच्या क्रेडिटला आपल्याला म्हणायचं आहे काय, बाय रिलायझेशन अकाउंट, बाय रिलायझेशन अकाउंट. ते किती रुपये बघा, 26,600 रुपये. म्हणजे आपण काय केलं, ही जी ॲडजस्टमेंट होती ही आपण काय केली, सोडवली. त्यानंतर जाऊया पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये. द कॉस्ट ऑफ रिलायझेशन वॉज ₹800. म्हणजे हे जे काही रिलायझेशनची प्रक्रिया चालली आहे या प्रक्रियेसाठी किती रुपये खर्च आला, 800 रुपये खर्च आला. मग खर्च आला तर कसला खर्च आहे, रिलायझेशनचा खर्च आहे. आणि कोणी दिला, तर बँकेने दिला. म्हणून पुन्हा एंट्री होईल काय, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग रिलायझेशनच्या डेबिटला परत म्हणायचं काय, टू बँक अकाउंट. किती रुपये, कसला खर्च आहे, तर रिलायझेशनचा एक्सपेन्सेस. मग रिलायझेशन एक्सपेन्सेस. ओके, किती रुपये, तर 800 रुपये तो इथे लिहिला. आणि इथं बाय रिलायझेशन अकाउंट किती रुपये, 800 रुपये. ते इथं 800 रुपये टाकून दिले. म्हणजे काय केलं आपण, रिलायझेशनचा जो खर्च होता तो बँकेनं पेड केला म्हणून बँकेच्या क्रेडिटला, आणि रिलायझेशनचा खर्च आहे म्हणून रिलायझेशनच्या डेबिटला आपण टाकला. त्यानंतर पुढं काय म्हटलं तर बघा, राजाराम बिकम बँकरप्ट अँड ₹1,100 ओनली वॉज रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. आता बघा, पहिल्यांदा हे समजून घ्या, राजाराम नावाचा एक भागीदार आपल्या भागीदारी संस्थेमध्ये होता, बरोबर की नाही. तो काय झाला, बँकरप्ट झाला. म्हणजे काय झाला, दिवाळखोर झाला. की त्याची आता अशी कंडिशन नाही आहे की तो व्यवसायाचं जे काही देणं आहे, भागीदारी संस्थेचं जे काही देणं आहे ते पूर्णपणानं देऊ शकत नाही. तरीसुद्धा पुढं म्हटलं बघा, अँड ₹1,100 ओनली वॉज रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. त्याच्या मालमत्तेतनं आपल्याला किती रुपये मिळाले, 1,100 रुपये मिळाले. म्हणजे काय की त्याच्याकडून भागीदारी संस्थेला जी काही रक्कम पाहिजे होती त्यापैकी 1,100 रुपये तो देऊ शकला. म्हणजे बाकीची रक्कम तो देऊ शकला नाही. आपल्याला माहिती नाही, आपण ते शोधू आता, बरोबर की नाही, किती रक्कम तो देऊ शकला नाही किंवा काय. पण इथं समजून घ्या की जर असं तुम्हाला ॲडजस्टमेंट आली असेल, काय राजाराम बिकम इन्सॉल्वंट म्हटलं असेल, बँकरप्ट म्हटलं असेल, याचा अर्थ काय की तो भागीदार काय झाला आहे, दिवाळखोर झाला आहे. तो व्यवसायाचं देणं प्रभावीपणे किंवा पूर्णपणाने देऊ शकत नाही. म्हणजे इथे जे वर टायटल दिलं होतं बघा, व्हेन वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट, म्हणजे ती ही ॲडजस्टमेंट आहे. भागीदार काय झाला आहे, इन्सॉल्वंट झाला आहे. किती रुपये आणू शकतो तो, जे सांगितलं आहे ते काय करायचं, आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचं. पहिल्यांदा राजाराम बिकम बँकरप्ट, तो दिवाळखोर झाला, ठीक आहे, मान्य आहे. आता 1,100 रुपये त्याने व्यवसायात आणले. मग व्यवसायात जर तो त्याच्या मालमत्तामधून तो जर 1,100 रुपयेच आणू शकतो, म्हणजे ते पैसे आले तर कुठे येणार, बँकेत येणार. म्हणून एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट टू राजाराम कॅपिटल अकाउंट. कारण की पैसे कोणी आणले, राजारामने आणले. म्हणून इथं लिहायचं आहे काय, टू राजाराम कॅपिटल अकाउंट. किती रुपये आणले त्याने, 1,100 रुपये आणले, ठीक आहे. मग इथं त्याच्या क्रेडिटला काय म्हणणार आहे, बाय बँक अकाउंट. किती रुपये, राजारामच्या कॉलममध्ये किती लिहायचे, 1,100 रुपये त्याने आणले. पाहिजे तर आपण इथं म्हणू शकतो काय, अमाऊंट रिकवर्ड, अमाऊंट रिकवर्ड. म्हणजे त्याच्याकडनं फक्त एवढीच रक्कम आपल्याला येऊ शकली, बरोबर की नाही, किती, 1,100 रुपये येऊ शकले, ठीक आहे. आता जी माहिती सांगितली होती ती आपण काय केली, लिहिली. आता जाऊया आपण काय पुढे. आता पुढे काहीच सांगितलेलं नाही, म्हणजेच काय करणार आपण करणार काय, रिलायझेशन अकाउंट काय करणार, क्लोज करणार. बघूया आता रिलायझेशन अकाउंटची कोणती साईड जास्त आहे आणि कोणती कमी आहे. आता जर तुम्ही सरळ जर बघितलं तर रिलायझेशनची एकच अमाऊंट 1,59,500 दिसते. म्हणजे नक्कीच काय असणार आहे, डेबिट साईड जादा असणार आहे. कारण की इथं 1,06,000 आणि 26, साहजिकच हे 1,32,000 आणि 1,32,000 काहीतरी 900च्या आसपास काहीतरी येते, बरोबर की नाही. तर आपण करून बघूया. बघा डेबिट साईड किती येते, 1,59,000. त्यांची टोटल करून घेऊ पटापट. 1,59,500 अधिक 26,600 अधिक किती घ्यायचे, 800 रुपये. यांची बेरीज करू, 0 0 0 8 7 14 5 19 चला 1 9 1 10 10 6 16 चला 1 6 2 8 आणि 1 1.
1,86,900 ही कोणती आहे डेबिट साईड. आता क्रेडिटची बघा 26,600 आणि 1,06,300 यांची काय करू बेरीज करून घेऊ. 0 0 6 आणि 3 9 6 आणि 6 12 चला 1 2 आणि 1 3 आणि 1 1 1,32,900. मग आता काय करायचं आहे 1,86,900 मधून 1,32,900 वजा करायचे. 0 0 0 0 9 9 गेले 0 6 तून 2 गेले खाली राहिले 4 8 मधून 3 गेले खाली राहिले 5 1 1 गेला 0. शेवटी किती राहिले 54,000 रुपये. म्हणजे वजाबाकी किती आली 54,000. याचा अर्थ काय आहे की आपली काय झाली डेबिट साईड काय आहे जास्त आहे. म्हणजे 1 लाख डेबिटला किती आहे 1,86,900 तेवढेच इकडे यायला पाहिजे 1,86,900. म्हणजे किती कमी पडले 54,000 कमी पडले. म्हणजे काय झाला लॉस झाला. काय झाला लॉस. मग इथं लिहायचं आहे काय बाय लॉस ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. काय झालंय तोटा झालाय. किती झालाय 54,000. आता हा झालेला जो काही तोटा आहे 54,000 रुपये तो 54,000 रुपये तोटा आपल्याला काय करायचा आहे भागीदारांना वाटावं लागणार ना. मग भागीदारांचा रेशो काय बघा रेशो काय होता 4:2:3 म्हणजे एकूण रेशो किती झाले 9. एकूण रेशो किती झाले 9. मग आता 9 1 9 9 + 54 म्हणजे एका हिश्श्यासाठी किती आले एका हिश्श्यासाठी आले 6,000. मग पहिल्याचा हिस्सा किती आहे 4 म्हणजेच काय करणार 6,000 गुणिले 4 मग 6 चोक 24,000 रुपये. त्यानंतर दुसऱ्याचा हिस्सा किती आहे 2 मग 6,000 गुणिले किती करणार 2 मग 6 दुने 12,000. त्यानंतर तिसऱ्याचा हिस्सा किती आहे 3 मग 6,000 गुणिले 3 बरोबर किती 6 18,000. मग बघा आता हा जो काही तोटा आहे आपण काय केला त्या भागीदारांना डिस्ट्रीब्यूट केला. म्हणजे त्यांच्या नावासमोर आपण लिहू. मग त्यांची नावं घेऊ. पहिला भागीदार कोण होता पहिल्या भागीदाराचं नाव आहे सीताराम. त्याच्या वाट्याला आले ते 24,000 रुपये. दुसरा भागीदार आहे गंगाराम. त्याच्या वाट्याला आले होते 12,000 रुपये. आणि तिसरा भागीदार आहे राजाराम. त्याच्या वाट्याला आले 18,000 रुपये. म्हणजे बघा एकूण किती रुपये झाले 54,000 रुपये झाले. किती रुपये झाले 54,000. आता हे 54,000 रुपये जे आहेत ते आपण काय केले पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केले रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि पार्टनरच्या कुठे जाणार आता डेबिट साईडला. मग पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला इथं म्हणायचं आहे काय टू रिलायझेशन अकाउंट. एंट्री काय झाली पहिल्यांदा परत एकदा समजून घ्या. एंट्री काय झाली लॉस आपण काय केला ट्रान्सफर केला. कोणाला ट्रान्सफर केला पार्टनर्सला. म्हणून एंट्री बनते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. मग रिलायझेशनच्या क्रेडिटला आपण घेतले पार्टनरची नावं. आता पार्टनरच्या डेबिटला घ्यायचे रिलायझेशनचं नाव. मग रक्कम टाकून घ्यायची. आता रक्कम किती आहे इथं आले 24,000 रुपये इथे आले 12,000 रुपये आणि इथं आले 18,000 रुपये. म्हणजे हा काय रिलायझेशनचा काय हा इथं टाकतो मी कंसात काय लॉस आहे. हा काय लॉस आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा इतर उदाहरणांप्रमाणे आता इथं तसं नाही करायचं आहे. इथं काय करायचं बघा जो भागीदार इन्सॉल्वंट होतो पहिल्यांदा त्याचा अकाउंट क्लोज करायचं. बघा मग आता राजाराम जो होता राजाराम डेबिट साईड किती होती 18,000 आणि क्रेडिट साईड किती होती त्याची टोटल करून घेऊ. डेबिट तर आपल्याला समजली डेबिट होती किती 18. आता क्रेडिटची टोटल करू 7 त्यानंतर 6,000 त्यानंतर 1,800 आणि 1,100. 0 0 0 0 0 8 आणि 1 9 7 आणि 6 12 13 1 14 15 किती आले 15,900. म्हणजे डेबिट आहे 18,000 आणि क्रेडिट आहे 15,900. म्हणजेच 18,000 मधून 15,900 आपल्याला काय करावं लागणार आहे वजा करावे लागतील. 0 0 1 इकडं हातचा गेल्यामुळे इथं राहिले 7 7 मधून 5 गेले खाली राहिले 2 1 1 गेला 0. म्हणजे किती राहिले शिल्लक 2,100. याचा अर्थ काय होतो जर आपण राजाराम अकाउंटची डेबिट साईड आपण लिहिली इथे 18,000 रुपये तर क्रेडिटसुद्धा किती यायला पाहिजे 18,000 यायला पाहिजे.
परंतु 18,000 येण्यासाठी किती रुपये कमी पडतात? 2,100 रुपये कमी पडतात. म्हणजे काय की इथं उदाहरणात सांगितलं, राजारामला जी काही व्यवसायात रक्कम आणावी लागते तो आणू शकत नाही. याचाच अर्थ काय की 2,100 रुपये तो व्यवसायामध्ये आणू शकत नाही. कशामुळे? तर तो काय झाला? इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट झाल्यामुळे त्याला व्यवसायात 2,100 रुपये आणता येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? मग आता भागीदारी व्यवसाय हा तिघांनी मिळून सुरू केला होता, बरोबर की नाही? किती पार्टनर होते? 3 पार्टनर होते. कोण कोण? सीताराम, बरोबर की नाही, गंगाराम आणि राजाराम. यांचा हिस्सा काय होता? 4/2/3. 4/2/3 त्यांचा हिस्सा होता. पहिला कोण होता? सीताराम. त्यानंतर होता दुसरा होता गंगाराम आणि तिसरा कोण होता? राजाराम. ओके. आता हे 3 भागीदार होते. आता व्यवसाय बंद करताना काय झालं की हा झाला काय? दिवाळखोर झाला. हा पैसे आणू शकला नाही. पण एवढे वर्ष व्यवसाय एकत्रित केला असल्यामुळे, बरोबर की नाही, तो जर 2,100 रुपये आणू शकत नसेल तर याचा अर्थ असा होतो की हे राहिलेले जे 2 भागीदार आहे या भागीदारांवर ती जबाबदारी येते. काय येते? ही जबाबदारी कोणाची येते? मग शेवटी या 2 भागीदारांवर येते. मग ह्या 2 भागीदारांपैकी, बरोबर की नाही, या 2 भागीदारांनी मिळून काय करायचे असतं? याला जी काही रक्कम कमी पडते ती रक्कम आणायची असते. मग आता आपण करूया. बघा, 2,100 रुपये कमी पडले होते तर ह्या दोघांनी आणायचे. कोणी आणायचे? सीतारामने आणि गंगारामने. मग सीतारामचं शेअर किती आहे? 4 आहे. गंगारामचं किती आहे? 2 आहे. म्हणजे 2,100 रुपये कोणी आणायचे? सीतारामने आणि गंगारामने. त्यांचा रेशो काय? 4/2. म्हणजेच काय शॉर्टकट करू? 2×1=2 आणि 2×4 म्हणजे एकूण किती झाले? 2/1. हा शॉर्टकट केला आपण आणखी. म्हणजेच बघा, 2,100 भागिले किती केलं? 3 केलं. 3×1=3, 3×7=21, बरोबर. म्हणजे उत्तर आलं 700. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो काही सीताराम आहे, बघा सीताराम आहे, त्याने किती पैसे मदत करायची आहे? त्याने 1,400 रुपये आणायचे. आता 1,400 का? तर एका हिश्श्यासाठी आले ते 700. मग याचा हिस्सा किती आहे? 2. मग 700 गुणिले 2 बरोबर 1,400, बरोबर. आता याचा हिस्सा किती आहे? गंगारामचा. कोण आहे हा? गंगाराम. मग गंगारामचा हिस्सा किती आहे? 1. मग 1 गुणिले 700 बरोबर किती येणार आहे? 700 येणार आहे. आता बघा, आपण काय केलं? हे समजावून घेतलं की त्याला रक्कम किती कमी पडते आणि ती कोणी आणायची, कशा पद्धतीने आणायची, त्यांच्या रेशोनुसार आपण डिस्ट्रीब्यूट केलं. आणि मग आपल्याला आता समजलं इथे की सीताराम 1,400 रुपये मदत करू लागतो आणि गंगाराम 700 रुपये मदत करू लागतो. आता हे झालं आपण फक्त काय म्हटलं? मदत करू लागण्या संबंधित माहिती. पण मग याची एंट्री काय होणार? आपल्याला नोंदवायचं कसं? लिहायचं कसं? कोण कुणाला पैसे देतोय, कोण कुणाला मदत करू लागतं? हे जे काही सीताराम आणि गंगाराम आहे ते कुणाला मदत करू लागतात? राजारामला मदत करू लागतात. म्हणजे एंट्री काय होते? बघा, वर्किंगमध्ये एंट्री दाखवतो. मग सीताराम मदत करतो, बरोबर. मग एंट्री होईल बघा, सीताराम कॅपिटल अकाउंट डेबिट. किती रुपये? तर तो 1,400 रुपये मदत करतो. त्यानंतर गंगाराम कॅपिटल अकाउंट डेबिट, तो किती मदत करतो? 700 रुपये मदत करतो. आणि हे दोघं मिळून कुणाला मदत करतात? टू राजाराम कॅपिटल अकाउंट. कुणाला मदत करतात? राजाराम. किती रुपये? तर 2,100 रुपये. याचा अर्थ जर्नल एंट्री काय झाली? सीताराम कॅपिटल अकाउंट डेबिट, गंगाराम कॅपिटल अकाउंट डेबिट टू राजाराम कॅपिटल अकाउंट. आता ही झालेली जी काही जर्नल एंट्री आहे त्याची आपल्याला करायची आहे लेजर पोस्टिंग. मग आता लेजर पोस्टिंग करताना बघा, सीताराम कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला काय घ्यायचं आहे? टू राजाराम कॅपिटल अकाउंट. बघा, टू राजाराम कॅपिटल अकाउंट. किती रुपये लिहायचे आहेत? आता सीतारामने किती मदत केली? 1,400 रुपये, 1,400. आता परत राजारामचं नाव न लिहिता गंगारामने पण मदत केलेली आहे तर त्याच्या कॉलममध्ये घेऊया 700 रुपये. ओके. त्यानंतर जाऊया पुढे. आता हे झाले डेबिट बाजू. आता क्रेडिट बाजू पहा. राजाराम कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला काय म्हणायचं आहे? बाय. आता इथे दोघांची नावं स्वतंत्र लिहावं लागेल. बाय सीताराम कॅपिटल अकाउंट. याने किती मदत केली? तर याने मदत केली किती? 1,400 रुपये. त्यानंतर गंगारामने किती मदत केली? बाय गंगाराम
कॅपिटल अकाउंट किती रुपये मदत केली तर 700 रुपये. असे मिळून याचे इथे किती झाले 18,000 रुपये झाले. म्हणजे राजाराम अकाउंटचा दोन्ही बाजू राजाराम पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे त्यामध्ये राजाराम अकाउंट जे आहे ते दोन्ही बाजूला काय झालं टोटल झालं. कुणाच्या मदतीमुळे झालं सीताराम आणि गंगारामच्या मदतीमुळे झालं. ओके, आता आपण पुढे जाऊया. आता पुढचे जे भागीदार आहे त्यांचे अकाउंट आपल्याला काय करायचं आहे क्लोज करायचे. बघूया आता कोणती साईड जास्त आहे. मग गंगारामची क्रेडिट साईड जादा आहे 45 आणि 4 49 50,200 किती 50,200. मग इकडे पण किती यायला पाहिजे साहजिकच तेवढे यायला पाहिजे 50,200. आता 50,200 मधून आपल्याला किती वजा करायचे बघा इथे घेऊ वजा बाकी 50,200 वजा 12,700. आता बघा 0 0 इथं 12 12तून 7 गेले खाली राहिले 5 इथं राहिले 9 9तून 2 गेले खाली राहिले 7 इथं राहिले 4 4 मधून 1 गेला खाली राहिले 3 37,500. किती रक्कम राहते 37,500. ओके, त्यानंतर दुसरा जो भागीदार आहे तो आहे सीताराम. मग सीताराम जो आहे त्याच्या क्रेडिट साईडची टोटल आपण करून घेऊया. बघा इथे किती आहे 65,000 त्यानंतर आहे 8,000 रुपये त्यानंतर 2,400 रुपये. ओके, यांची आपण करूया टोटल 0 0 0 4 4 8 2 10 10 5 15 हातचाला 1 75,400 रुपये. आता 75,400 रुपये क्रेडिट साईड आली. मग 75,400 क्रेडिट साईड आली. डेबिटला पण तीच यायला पाहिजे तेवढीच यायला पाहिजे 75,400 रुपये. ठीक आहे, मग 75,400 मधून किती वजा करायचे 24 आणि 1 25,400 गेले. हे सोपं आहे बरोबर आहे. 75 मधून 75,400 मधून 25,400 गेले शिल्लक राहिले 50,000. त्याला नाव द्यायचं आहे काय टू बँक अकाउंट. याला नाव द्यायचं आहे काय टू बँक अकाउंट. आता बँकेच्या क्रेडिटला आपल्याला म्हणायचं आहे बघा बाय सीताराम कॅपिटल अकाउंट किती रुपये 50,000 रुपये आणि बाय गंगाराम कॅपिटल अकाउंट 37,500 रुपये. बघा आता या दोघांची जर आपण टोटल केली आता बँकेची म्हणजे इथे एंट्री काय झाली पहिल्यांदा ते समजून घ्या. म्हणजे सीताराम आणि गंगाराम ह्या दोघांच्या डेबिटला आपण लिहिले 50,000 आणि 37,500. याचा अर्थ काय की बँक काय करते ह्या भागीदारांना पैसे देते बरोबर की नाही. बँकेकडनं ह्या भागीदारांना पैसे दिले जातात. मग सीतारामला किती पैसे दिले जातात 50,000 आणि गंगारामला किती पैसे दिले जातात तर 37,500 रुपये. तर आता आपण पाहूया बँक अकाउंट क्लोज होतं का. बँकेच्या डेबिटला किती आहे आणि बँकेच्या क्रेडिटला पण किती आहे बघा. तर यांची आपण आता काय करूया टोटल करून घेऊ. बघा क्रेडिट साईड आपण घेऊ 26,600 त्यानंतर होते 800 त्यानंतर होते 50,000 आणि 37,500. यांची बेरीज करू 0 0 या 0 0 8 7 14 14 5 19 हातचाले 1 6 1 7 7 7 14 हातचाला 1 3 3 6 6 5 11 हातचाला किती झाले 1,14,900. आता डेबिट साईड बघूया. डेबिट साईडची टोटल आता आपण समजून घेऊ. पहिल्यांदा होते 2,000 नंतर होते 5,500 नंतर होते 1,06,300 आणि 1,100. बघा 0 0 या 0 0 5 आणि 3 8 आणि 1 9 2 आणि 5 7 7 आणि 7 14 हातचाला 1 81 1 आणि या 81 1 किती आले 1,14,900 आणि इकडे सुद्धा 1,14,900. म्हणजे बघा बँक अकाउंट काय झालं दोन्ही बाजू समान पद्धतीने काय झालं टोटल झालं. याचा अर्थ आपण सोडवलेलं उदाहरण कसं आहे बरोबर आहे. बघा तर इथं पण आपल्याला माहिती दिली होती. बघा काय सांगितलं तर रिलायझेशनला लॉस आला तर 54,000. तर तुम्ही बघू शकता आपला पण किती आला 54,000 आला. त्यानंतर बँक अकाउंट टोटल सांगितलं ते 1,14,900. तर बँक अकाउंट पण आपलं 1,14,900ला काय झालं टोटल झालं.
आणि पार्टनरचे बॅलन्सेस सांगितले होते बघा 50,000, हे बघा इथे 50,000 आले आणि गंगारामचे आले होते 37,500, इथे पण बघा गंगारामचे 37,500 आलेले आहेत. तर असं आहे जेव्हा वन पार्टनर इनसॉल्वंट म्हटलं तर ह्या पद्धतीने आपल्याला सोल्युशन करायचं आहे. म्हणजे काय, पहिल्यांदा जो पार्टनर इनसॉल्वंट झाला त्याचा अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सोडवताना पहिल्यांदा काय करायचं, जो पार्टनर्स इनसॉल्वंट झाला त्याचं अकाउंट पहिल्यांदा क्लोज करायला घ्यायचं, मग राहिलेल्या भागीदारांचं क्लोज करायचं. अशा पद्धतीने हे उदाहरण होतं. तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.